आता आपण बघूया महावितरण ॲपवरती रजिस्टर कसं करायचं आहे. बऱ्याच लोकांना शंका आहे युजर आय डी पासवर्ड कुठे मिळतो. हा कुठेही मिळत नाही आहे, तर आपल्याला रजिस्टर करून तयार करावा लागतो. आपण बघूया प्रोसेस. सगळ्यात आधी महावितरण ॲप ओपन करायचं आहे. स्क्रीनवरती बघू शकताय दुसरा ऑप्शन आहे डोंट हॅव अकाउंट साइन अप. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे. एक आपला मोबाईल नंबर, दुसरं महत्त्वाचं आपला ग्राहक नंबर. आपला 12 अंकी ग्राहक नंबर जो बिलावर असतो तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि या ग्राहक नंबरला रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचं. आलेला OTP इथं टाकायचा. OTP टाकल्यानंतर OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आपल्याला जर ईमेल ॲड्रेस रजिस्टर करायचा असेल तर ईमेल ॲड्रेस टाकून ईमेल ॲड्रेसवरती आलेलं OTP टाकून इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. सध्या ही स्टेप मी स्किप करतो आहे. लॉग इन नेम सगळ्यात महत्त्वाचं. लॉग इन नेम आपल्याला जे हवं ते तुम्ही ठेवू शकता. सगळ्यात सोपा पर्याय काय तर आपला जो मोबाईल नंबर आहे तोच तुम्ही लॉग इन नेम म्हणून ठेवू शकता. पासवर्ड सगळ्यात सोपा. दिल्या पद्धतीनं म्हणजे जो काही क्रायटेरिया आहे की एक कॅपिटल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर, एक नंबर आणि बाकी स्मॉल कॅरेक्टर, असं टोटल कमीत कमी 8 डिजिटचा पासवर्ड पाहिजे. पासवर्ड ही सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे स्क्रीन आता तुम्हाला ब्लॅक दिसत असेल. दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट झालं. काही अडचण नसेल तर आपल्याला लगेच कन्फर्मेशन मेसेज येऊन जातो थँक्यू फॉर रजिस्टरिंग विथ अस म्हणून. इथं आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. आता तेच लॉग इन नेम जे आपण मगाशी सेट केलं होतं तो लॉग इन नेम आणि आपण ठेवलेला पासवर्ड टाकून इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर इथे सगळे ऑप्शन तुम्ही बघू शकता. प्रत्येक ऑप्शनचा उपयोग काय आहे आणि तो कशासाठी वापरलं जातं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुर्तास धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.